नमस्कार. हे आमचे पेशंट आहेत अजिंक्य जाधव सर. इंजिनियर आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर आहेत. सरांचं वय आता 30 वर्ष वय आहे आणि या कमी वयात लाईफस्टाईल सगळी गडबडीची धकाधकीची लाईफस्टाईल असल्यामुळं सरांना शुगर डिटेक्ट झाली, डायबिटीज डिटेक्ट झाला. तर सरांना आपण काही प्रश्न विचारूया, सर त्याची उत्तर देतील. सर, ज्या दिवशी तुम्ही चेक केलं, इन्व्हेस्टिगेशन केलं, तर त्या दिवशी तुमची फास्टिंग शुगर किती होती? 227. आणि पीपी शुगर किती होती? जेवणानंतर 315 होती. बरं. आणि तुमचं HbA1c किती होता? 11 होता. आणि मग तुम्ही माझ्याकडे आलात आणि त्यानंतर आपण औषधं चालू केली आणि औषधं चालू केल्यानंतर तुमची फास्टिंग शुगर किती दिवसात कमी आली? 14 दिवसामध्ये माझे 95 आले फास्टिंग. त्यानंतर पीपी शुगर आली 130, 131, 130 आत येते. तुम्ही चेक करायला कधीपासून चालू केलं? चेक करायला एक 7 दिवसापासून चालू केलं. त्यावेळी किती होती? 7व्या दिवशी 131 होती. 134 पीपीची शुगर. पीपी शुगर. आणि फास्टिंगची किती? फास्टिंगची होती 96-97 अशी. म्हणजे पहिल्या 5-7 दिवसातच तुमची शुगर लेवल एवढी कमी आली. त्याच्या पाठीमाग काय काय कारणं आहेत? लाईफस्टाईल, त्यानंतर काय सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे बसून राहणे, नंतर आहार वेळेत होत नव्हता, म्हणजे असे. व्यायाम करत होतात का? व्यायाम करत नव्हतो. माझं ज्या डिटेक्शन झालं त्यावेळी 101 किलो वजन होतं. 101 किलो वजन होतं. व्यायाम नव्हता. खाणं पिणं कसं होतं? खाणं सगळं बाहेरचं असं, म्हणजे सगळं म्हणजे लाईफस्टाईल पूर्ण वेगळीच होती. मग तुमची लाईफस्टाईल आता सरांचं जेव्हापासून मी समुपदेशन घेतलं तेव्हापासून माझं वजन जवळजवळ 6 किलो कमी झालं. मी आता 95 किलो आता वजन आहे माझं आणि शुगर पण कंट्रोलमध्ये आहे. त्यामुळे आता फ्रेशनेस आता खूप वाढलाय. आता सध्या आहार कसा घेता तुम्ही? आहार सरांनी जो सांगितलं तोच आहार घेतोय. आणि व्यायाम करता का? आता व्यायाम करतो. सकाळचा व्यायाम म्हणजे सरांनी सांगितल्यानुसार सकाळी 5:30ला उठून व्यायाम करणे, त्यानंतर जेवण करणे, त्यानंतर म्हणजे जर भूक लागली तरच खाणे आणि त्यानंतर मग संध्याकाळचं जेवण, असं लाईफस्टाईल. तुम्ही आता भूक लागल्यावरच जेवता? भूक लागल्यानंतर जेवतो. आणि भुकेपेक्षा 4 घास कमी खाता, बरोबर? आणि भूक नसेल तर काही खात नाही. व्यायाम करता? व्यायाम करतो, खात नाही काही बाहेरचं पण. बरोबर. 7 दिवसात मग आपली औषधं, आहार आणि विहार या गोष्टींवर तुमची शुगर इतक्या चांगल्या पद्धतीनं कंट्रोलमध्ये झालेली आहे. आपण यांची आता HbA1c केलेली नाहीये, कारण HbA1c 3 महिन्यानंतरच करूया म्हटलं, कारण मागचा पण त्याच्यामध्ये आपल्याला काउंट येऊ शकतो आणि त्यामुळे आपण एक थोड्या दिवसानंतर पुन्हा त्यांची HbA1c आपण करणार आहे. आणि आता ते एकदम चांगलं फील करतायत. वजन पण त्यांचं कमी आलंय चांगलं. याच पद्धतीनं ऍक्च्युली डायबिटीसवर मात करायची असेल ना, तर पेशंट हा स्वतः महत्वाचा असतो यामध्ये, किंवा कुठले लाईफस्टाईल डिसऑर्डर असतील तर. त्यामुळे जर पेशंटनी व्यवस्थित लाईफस्टाईल आपली सुधारली, व्यायाम केला, आहार विहार आणि औषधं योग्य पद्धतीनं आयुर्वेदाची जर घेतली, तर कुठलाही लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणजे थायरॉइड असू दे, डायबिटीस असू दे, हार्टशी रिलेटेड आजार असू देत, किंवा स्त्रियांमध्ये PCOD वगैरे असू दे, अशा पद्धतीचे जे आजार आहेत लाईफस्टाईलनं झालेले, ब्लड प्रेशर असू दे, तर हे सगळे आजार हे आपण वैद्यांच्या सल्ल्यानं, आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्यानं जर योग्य पद्धतीनं जर आपण पाळली, सगळ्या गोष्टी जर पाळल्या, तर निश्चितच हे रिव्हर्सिबल आहे. ब्लॉकेजेस असू देत, कोलेस्ट्रॉल वाढलेला असू दे, हे सगळं रिव्हर्सिबल आहे जर योग्य पद्धतीने वैद्यांचा सल्ला घेतला तर. आणि त्याचंच हे अजिंक्य सरांचं उत्तम उदाहरण आहे. थँक्यू.